picture? Yes. My name is Umre Chandrasen and here we discuss to the chapter number 9. The name of chapter is Money and Capital Market in India. मनी आणि कॅपिटल मार्केट फक्त इंडियाची जसंच नाही तर मनी आणि कॅपिटल मार्केट वर्ल्डची पण असू शकतं, पण आपला फोकस इंडियाच्या मार्केटवरती आहे. क्लिअर? वेळ भेटला, टाइम भेटला तर आपण जगाचा पण कार्यक्रम काय चालू ते बघूया. पण सध्या तरी जगाचं बघायला एवढा वेळ नाही आपल्याकडे, त्याला आपलीच बघायचं जास्त. क्लिअर? सो इट इज इन दिस chapter we trying to learn what is the money market. आपण प्रयत्न करूया समजून घ्यायचा की मनी मार्केट कशाला म्हणायचं. आणि सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलंय की मार्केट म्हणजे आपल्याला माहिती आहे परफेक्ट कॉम्पिटिशन आहे, मोनोपॉली, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन आहे, ऑलिगोपॉली, डुओपॉली. इथं गुड्सची डीलिंग होते. लक्षात घ्या, गुड्स आणि सर्व्हिसेस तिथे डीलिंग होतं. इथं गुड्सचं डीलिंग होत नाहीये. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. दिस मार्केट इज नॉट अ डील विथ मनी माय फ्रेंड्स. Here it a deal with a near money. आणि मगाशी तुम्हाला सांगितलं की होतं की बँक असताना कशाला गरज पडते या मार्केटची. अवरेजेस तुम्ही आन्सर बरोबर दिलेला आहात. त्याच्या पुढे थोडंसं जादाचं नॉलेज मला म्हणून सांगतो बाय मिस्टेक. का गरज पडते? कारण की बँकेकडे व्हरायटी नाही आणि बँकेची डायरेक्ट डीलिंग कशी आहे? डील विथ मनी अँड नियर मनी. एकतर बँक डीलिंग मनी बरोबर करते आणि नियर मनी म्हणजे कोणते? त्यांचे चेक, डिमांड ड्राफ्ट्स, राईट, डीडी, त्याला आपण डिमांड ड्राफ्ट म्हणतो. आणि काही इन्स्ट्रुमेंट आहेत बँकेचे, खूप लिमिटेड आहे. तसं या मार्केटचे नाही आहेत. दिस मार्केट इज हिअर इज ह्यूज ऑप्शन्स अबाउट द फायनान्स. आणि इथं दोघांची पण सोय आहे. जसं बँकेमध्ये डिपॉझिटर्स आणि लेंडर्स असतात, बॉरोवर्स लेंडर म्हणतो आपण, सॉरी, लेंडर्स अँड बॉरोवर्स, तसं या मार्केटमध्ये सुद्धा असतात. पण बँकेमध्ये जे नाही ते या मार्केटमध्ये आहे. लक्षात आलं का? आधी का गरज पडली हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून आपल्याला चॅप्टर मध्ये बघताना बँक पण बघायचे. रिझर्व्ह बँकेपासून स्टार्ट करून आपल्याला कमर्शियल बँकेकडे यायचंय. म्हणजे मार्केट फायनान्स आहे याच्यामध्ये. महत्वाचं वर्ड काय? फायनान्स. म्हणजे सगळ्यावरतीच फोकस करायचा आपल्याला. सायमल्टेनियसली वी फोकस टू ऑल. क्लिअर? सो हिअर आवर फोकस पर्पजफुली फोकस ऑन आवर मार्केट इन दिस चॅप्टर नंबर 9. त्याच्यामध्ये आपला फोकस हा मेजॉरिटी याच्यावरती असणार आहे. प्राइम फोकस ऑन मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट इन इंडिया. अँड आय जस्ट इंट्रोडक्टरी आय ऑलरेडी टोल्ड यू व्हॉट इज हिअर अँड व्हॉट ट्राइंग टू अंडरस्टँड इन द चॅप्टर. चॅप्टरचा कव्हरेज एरिया तुमच्या नक्की लक्षात आलेला असेल. छानशी गोंडस असं पिक्चर तुमच्या स्क्रीनवरती आलेले. क्लिअर? आणि तुम्हाला ते सगळ्यांना दिसत असं मी अजून बरोबर. हा, दिसतंय का सगळ्यांना? नाही दिसतं अजून? बरोबर दिसतंय. व्हेरी गुड. छान 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 छान. चेक 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 युअर फिंगर्स. चेक चेक चेक. येस 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 असं येस टाईप बोला. YES. हा, तर ऍक्टिव्ह राहत रे. असं वाटतं ना लेक्चरला. आता असं वाटतं कुठतरी कॅन्डल लावले असं करून बसले आपले. असं करून छान. सो yes, on my screen this is the picture how shows to the money market and capital market in India. We are trying to understand is here is what just I told you here. Yes, on my screen there is a two types of financial market. Financial market हा वर्ड आपल्याला गेलेला आहे कशामध्ये? आठवतंय का जरासं? पुढे आला होता वर्ड हा, आठवतंय जरासं? फायनान्शियल मार्केट, FM. पुढे लास्ट लेसन. बर, लास्ट लेसन पब्लिक फायनान्स होता हो. त्याच्यात कुठंच नाही आलंय फायनान्शियल मार्केट. असंच ठोकून द्यायचं मला, लागलं ते लागलं उडी. फायनान्शियल मार्केट हे पर्पजफुली दाखवलं, मी हायलाइट सुद्धा केले असतं. दिस इज द फायनान्शियल मार्केट. व्हेरी गुड. ऍब्सोल्युटली राईट. ऍब्सोल्युटली राईट आयशू. आता आपण जर आता पाणी प्याने छान राहा. सो नॅशनल मार्केटमध्ये आपण सेंट्रलला पाहिलं होतं की ज्यावेळेस मनी इन्कम भेटतं कुणाला? द इन्कम इज अर्न टू द हिअर हाऊस होल्ड, राईट? अँड दॅट सेव्हिंग, मध्ये सेव्हिंग येते बरोबर. दॅट सेव्हिंग कम टू द फायनान्शियल मार्केट अँड दॅट क्रिएट टू द इन्व्हेस्टमेंट. असं मध्ये येते सेंट्रलला. क्लिअर? तर तिथं आपण फायनान्शियल मार्केट पाहिलेलं आहे.
So generally in a discuss to the market, there is a money market and capital market. बघणारच आपण. Money market is a part of financial market which is deal into the 365 days. बघू आपण डिटेल मध्ये. महत्वाचं म्हणजे इतर कंपन्यांच्या फायनान्स इन्स्टिट्यूशनच्या नीड मनी मार्केटमध्ये स्पेशली शॉर्ट टर्म मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स होतात. लक्षात घ्या महत्वाचं, हे सगळ्यात महत्वाचं. आपण मार्केट लोन्स प्रोव्हाइडेड बाय बँक्स किंवा त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे ऑफरिंग बाय लोन्स शॉर्ट टर्म, व्हेरी शॉर्ट टर्म, ड्युरेशन पाहिले आठवते का मार्केटमध्ये व्हेरी शॉर्ट, लॉंग अँड व्हेरी लॉंग असं आपण बघितलेलं आहे. तर मनी मार्केट सुद्धा कशी एक मार्केट आहे. मनी मार्केट इज द शॉर्ट टर्म फायनान्स साठी आहे. कॅपिटल मार्केटमध्ये व्हेरी जसे त्या फायनान्सची नीड आहे त्याच्यावरनं ते सेपरेट केलेलं आहे. क्लिअर. फायनान्स इज बॅकबोन ऑफ आवर इकॉनॉमी. आपण बऱ्याच वेळा हा वर्ड ऐकतो. इंडियन इकॉनॉमी म्हणलं की ऍग्रिकल्चर हा बॅकबोन आहे इकडे इंडियन इकॉनॉमी, बरोबर आहे. इंडियन इकॉनॉमी येस डायरेक्टली से दैट येस सर ऍग्रिकल्चर इज द बॅकबोन ऑफ इंडियन इकॉनॉमी. फायनान्स म्हणलं की इकॉनॉमीचा फायनान्स, इकॉनॉमीचं बॅकबोन हा फायनान्स. जसं बॉडीमध्ये ब्लड तसं इकॉनॉमीमध्ये फायनान्स. लक्षात येतं तुमच्या बॉडीमध्ये आपल्या मेन काय तर ब्लड असतं मेन. जसं आजारी पडतो त्यावेळेस त्याची महत्व कळतं आपल्याला किती इम्पॉर्टन्स. क्लिअर. सो फायनान्स इज अ बॅकबोन ऑफ आवर इकॉनॉमी बिकॉज फायनान्स इज लाईक our body in blood. So finance is a blood of economy. Keep in mind always. It is the management of money. मग मॅनेजमेंट कोणते असेल, दॅट इज द पर्सनल फायनान्स असेल, कॉर्पोरेट फायनान्स असेल, पब्लिक फायनान्स असेल. लास्ट चॅप्टर मध्ये आपण पब्लिक फायनान्स पाहिजे. क्लिअर. तर सगळीकडे फायनान्स खूप महत्वाचा आहे. ऍग्रिकल्चर मध्ये सुद्धा बघतो आपण फायनान्स नसेल तर ऍग्रिकल्चर डेव्हलप नाही होऊ शकत. बघायचं आपल्याला तर. आणि लास्ट इयरला पण आपण पाहिलं थोडंसं रुरल डेव्हलपमेंट इन इंडिया चॅप्टर नंबर 5. Finance is most important. There we see the structure of finance: short term, medium term, long term, also NABARD and all, etc., etc. Clear. So finance is a mobilization allocation of resources is a prime role of finance. आपल्या इकॉनॉमी मध्ये फायनान्सचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे. क्लिअर. जर फायनान्स होत नसेल तर खूप सारे प्रॉब्लेम्स येऊ शकतात किंवा येतात. फायनान्स सोर्स हा मोबिलाइज करतो. तुमच्या लक्षात मी काय म्हणतो, मला समजा एक बस इथनं चिपळूणला जाते, बरोबर आहे. एकच बस आहे, निघाले त्या टाइमला समजा. तर समजा इथनं बस म्हणून इथनं लोक काय केले, भाडे काय कॅरी केलं, पुढे लेव्हलवरनं काय कॅरी केले, परत पुढे असं मोठे MIDC परशुराम असं कलेक्ट करत ते लोकांना घेऊन गेला. म्हणजे लोकांना तिने वन प्लेस वरून दुसरीकडे घेऊन गेले ना. त्या बसने लोकांना मोबिलाइज केलंय. गरज आहे त्यांना चिपळूणला पोहोचायचं, बरोबर आहे. म्हणजे ज्याच्याकडे मनी अवेलेबल आहे ते त्या मार्केटमध्ये टाकणार. म्हणजे मनी एकीकडं घेतला आणि तो ज्याला गरज होती त्यांच्यापर्यंत घेऊन पोहोचवला. म्हणजे पॅसेंजर इथनं कलेक्ट करून दिले आणि चिपळूणमध्ये सोडले. लक्षात येते. एकदम सिम्पल वर सांगितलं मला. कलेक्टिंग दॅट ऑल पॅसेंजर्स ऑन दॅट प्लेस. मला सांगा तिथे बसच नसेल. आपण लॉकडाऊन मध्ये सगळ्यातनं गेलो, कळलं ना मोबिलायझेशनची किती महत्व आहे. ट्रान्सपोर्टेशन इज हाऊ इज इम्पॉर्टन्स. अरे अंडरस्टँड व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द ट्रान्सपोर्टेशन अँड सो ऑन. इन लॉकडाऊन वी आर कम टू द गुड एक्सपिरियन्स नाही म्हणता येणार, बॅड एक्सपिरियन्स. लॉकडाऊन मध्ये आपल्याला चांगलंच कळलं की काय होतं बाबा हे सगळं. म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टची व्हॅल्यू आपल्याला तेव्हा कळली. पब्लिक नाही, सगळ्या ट्रान्सपोर्टची आपल्याला व्हॅल्यू तेव्हा कळली. असल्यावर काहीच व्हॅल्यू नाही. नसल्यानंतर कळलं की आपल्याला एक तर प्रायव्हेट बस करून चिपळूणला जावं लागेल, प्रायव्हेट गाडी करून जावं लागेल, व्हॉट एव्हर इज देअर. पण तो जर सोर्स असेल तर अवेलेबल, यू कलेक्ट दॅट सोर्स फ्रॉम वन प्लेस अँड यू आर कॅरी टू अनदर प्लेस. तसं मनी मार्केट सुद्धा काय करतंय, ज्यांच्याकडे मनी अवेलेबल आहे त्यांना प्लॅटफॉर्म देते, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, यू इन्व्हेस्ट. आणि ज्याला गरज आहे तो तिथपर्यंत पोहोचवत आहे. म्हणून त्याला आपण नॅशनल इन्कम सर्क्युलर फ्लो बोललो. आठवते का तर असं. जर तो फ्लो थांबला ना तर इकॉनॉमी थांबते. कोविड-19 मुळे इकॉनॉमी खूप थांबली आहे आणि आपण त्याच्यातनं अजूनही बाहेर येत नाही. थोडासा वेळ लागणार आहे. इट इज रिअली पेनफुल सिच्युएशन. खूप
त्रासदायक आहे सगळं हे. सगळ्याच मार्केट थांबल्यात, मनी मार्केट सुद्धा एक्सेप्शन नाही. शेअर मार्केटमध्ये फारसे शेअर्सला डिमांड नाहीये, लोकांकडे पैसेच नाही इन्व्हेस्टमेंट करायला, तर सारे प्रॉब्लेम. हेही दिवस जातील, इकॉनॉमी रिकव्हर व्हायला थोडासा वेळ नक्कीच लागणार. पण या इन्स्ट्रुमेंटची व्हॅल्यू कधी कळली आपल्याला? आत्ता कळली. खेडवरनं चिपळूणला चाललेली बस रुटीन आहे, काय नवीन नाही. पण ज्यावेळेस त्या बसेस थांबल्या, सगळ्या व्हेकल थांबल्यानंतर कळलं अरे नाहीच. लोक मनी मार्केटचं काम काय करतं? मोबिलाइज द फंड्स, कॅरिंग दॅट ऑल फंड्स. क्लिअर? म्हणजे त्या बस सारखंच आहे. एक माणूस असला तरी ते घेते, 10 माणसं असले तरी घेते. अवेलेबिलिटी ऑफ दॅट, राईट. बसमध्ये केवढी जागा आहे त्याच्यानुसार ते लोक घेत. म्हणजे एक पण घेईल. तसं तुम्हाला मार्केटमध्ये किती लावायचे पैसे? तुम्ही 1 लाख लावू शकता, 10 कोटी लावू शकता, त्यापेक्षा जास्त पण लावू शकता. क्लिअर? आणि मार्केट तो फंड तुमच्याकडनं घेणार आणि पुढे देणार. थोडंसं तुम्हाला बँकेसारखंच आहे सर सुद्धा, हे सुद्धा ऍक्सेप्टेड. फक्त बँकेमध्ये डील डायरेक्ट मनी बरोबर आहे, इथे इन्स्ट्रुमेंट आहे. इथे इन्स्ट्रुमेंट म्हणजे कसं? जसं पब्लिक ट्रान्सपोर्ट जसं आपण अज्युम करूया की एकच बस, तसं इथं नाहीये. इथं खूप साऱ्या व्हेकल्स आहेत एका प्लेसवरून दुसऱ्या. म्हणजे इथं काय? नंबर ऑफ इन्स्ट्रुमेंट्स टू कॅरी वन प्लेस टू अनदर प्लेस. तुम्हाला एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर जाण्यासाठी खूप सारे इन्स्ट्रुमेंट आहेत इथं. क्लिअर? सो हिअर whether you carrying the one place to another place, that most important is what? Availability of the instruments and all. तुम्हाला एका प्लेसवरून दुसरीकडे घेऊन जायचं असेल तर या सोर्स खूप व्हॅल्यू आहे, खूप इम्पॉर्टन्स. क्लिअर? सो दीज आर द मोस्ट इम्पॉर्टन्ट टू द कॅरिंग वन प्लेस टू अनदर प्लेस. एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती घेऊन जायचं असेल तर जसे फंड मोबिलायझेशन होतं तसंच त्याचं सुद्धा होत असतं. क्लिअर? सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टन्स टू हिअर to the mobilization and allocation of funds. One more importance to here, financial institutions. What is here doing the role? That financial institution, financial markets, financial instruments and financial services, a most prime role. त्या सगळ्याचा खूप महत्वाचा रोल आहे की ज्यावेळेस ते एका प्लेसवरून दुसरीकडे घेऊन जात आहेत. These are the most important role for the developed economy. It is helps to the financial institutions, financial market, and these instruments. हे instruments काय करतायत? ते फंड ला कॅरी करतायत. मग ते काय नियर मनीचे किंवा none of the financial services. Clear? Which are helps to here. म्हणजे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन एक प्लॅटफॉर्म आहे अवेलेबल मनीला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणून घेऊन जाण्याचा. क्लिअर? सो दीज ऑल आर द इंट्रोडक्टेड अबाउट द मनी मार्केट. क्लिअर? अरे अंडरस्टँड दॅट ऑल? प्लीज रिप्लाय. समजलं याच्यामध्ये? So now see again my share screen here. Here is the Indian financial system. This is the financial institutions. आपल्या इंडियामध्ये फायनान्शियल सिस्टीम कसं आहे बघा. Here it comes to the financial institutions, financial market, financial instruments and financial services. आपल्या इंडियामध्ये असं स्ट्रक्चर आहे. क्लिअर? आपल्या इंडियामध्ये बघितलं तर असं स्ट्रक्चर आहे. फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, फायनान्शियल मार्केट्स अँड फायनान्शियल instruments. In this way we are see to the Indian market. Clear? So these are the structure we learn or we are trying to understand. आपण या टॉपिक मध्ये हेच बघणार आहे की जे आपण बघतोय की इंडियाचं जे इन्स्टिट्यूशन्स आहे. Here comes to that all institutions.
Clear? We are trying to understand is here. 1 minute, some guest is arrives. एक कुठतरी बेल वाजवत आहे. एकच मिनिट. कोण आले काय माहिती मला. एकच मिनिट हा. Just yes. First time in disturbance lecture. Okay, it's okay. So what I tell you here, so just I told you that what is the instruments and that all are the instruments. Indian financial system. These all are the importance you have to learn in the topic. आपल्याला या टॉपिक मध्ये हेच बघायचे की कोणकोणत्या इन्स्टिट्यूशन्स येतात. So now you tell me which institutions in come here. I already told you. मला वाटतं आपण सायमल्टेनियसली बघतोय. काय सांगाल? अरे which institutions comes to here? Yes, please. They are the deal in our Indian financial market. Which institutions arises here? Yes. बोला. काय सांगाल? Yes, IDBI they were industrial development institutions. RBI, okay. सेंट्रल बँक त्यालाच आपण RBI ला सेंट्रल बँक म्हणतो. ठीक आहे, आता ज्या सांगितलं त्याच इन्स्टिट्यूशन्स आहेत, वेगळ्या कोणत्याही येत नाहीत. क्लियर? सो वी ट्राइंग टू अंडरस्टँड फर्स्ट व्हॉट इज द मीनिंग ऑफ फायनान्शियल मार्केट. फायनान्शियल मार्केट कशाला म्हणूया आपण जनरली? Markets that bear the sale and purchase of final assets such as bonds, stocks, derivatives, government securities, foreign currencies. या आपल्या जर आपल्या इकॉनॉमीचं तुम्ही स्ट्रक्चर बघितलं राईट, तर फायनान्शियल मार्केट प्राइमली काय करतं? दॅट मार्केट इज द sale and purchase of financial assets. Where are come to the bonds, stocks, derivatives or government securities and foreign currencies ज्याची डीलिंग होते अंडरटेक द फायनान्शियल मार्केट टू द बँक्स. मग त्याच्यामध्ये तुम्ही असं डोक्यात नका ठेवू. यू डोंट जस्ट कीप इन माइंड व्हॉट
sir, this is the money market, or comes to the only these all things. No, under this market is all is come there, right? There are come to the number of institutions. मग त्याच्यामध्ये आरबीआय असणार आहे, कमर्शियल बँक्स असणार आहेत, कोऑपरेटिव्ह बँक्स असणार आहेत, मनी मार्केट असणार आहे, कॅपिटल मार्केट असणार आहे, आणि त्याला कनेक्ट असणारे हे नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असणार आहेत, ब्रोकर्स असणार आहेत, म्युच्युअल फंड्स, डिस्काउंट हाऊस, और फायनान्शियल मार्केट दॅट इन्क्लूड दॅट ऑल. Clear? That is under comes to the money market and capital market. याच्याशी जे include असणार आहे, these are under comes to the here meaning of financial markets. There are these all things which most of the importance. So we are trying to understand in the topic most of that money market and कॅपिटल मार्केट. फायनान्शियल मार्केट मध्ये ज्यावेळेस आपण फायनान्शियल मार्केट म्हणतो तर येस त्याच्यात पहिलं जे काय असेल तर दॅट इज कम्स टू द मनी मार्केट. क्लिअर? सो अंडर वी आर ट्राइंग टू अंडरस्टँड हियर व्हॉट इज द ऍक्च्युअल इज मनी मार्केट. क्लिअर? मनी मार्केट बद्दल आता थोडक्यात तुम्हाला सांगून झालेलं आहे मनी मार्केट कशाला म्हणायचं. मनी मार्केट इज अ मार्केट where lending and borrowing of short-term funds, and it is a market for near money. लक्षात घ्या, या मार्केट मध्ये मनी बरोबर ऍक्च्युअल डीलिंग होत नाही. आर यू अंडरस्टँड व्हॉट आय टेल यू हियर? मग डीलिंग कशाबरोबर होते माहिती आहे ना? ते इन्स्ट्रुमेंट मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता. सेक्रेटरी प्रॅक्टिसेस मध्ये आपण पाहिले जॉईंट स्टॉक कंपनी त्यांचं कॅपिटल फॉर्मेशन साठी काय काय करतात. मग कोणते ते शॉर्ट टर्म इन्स्ट्रुमेंट्स, मग ते ट्रेड बिल असू शकतं, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असू शकतं, प्रॉमिसरी नोट्स, नंबर ऑफ. and that instrument is liquidity is very high, less risk असते, and it is very easy to marketable with a maturity period of 1 year or less than 1 year. तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली की एका वर्षामध्ये तुम्हाला रिटर्न भेटतात 365 डेज मध्ये. दॅट्स ऑल. आता काही लोक आता हल्ली ऑनलाईन ट्रेडिंग करतात. असं पण नाही की आपल्या शेअर मार्केटमध्ये आता आपण खेडमध्ये बसून करू शकता. म्हणजे रातूल सरांना याच्या विषयाला तर त्यांना अजून चांगलं माहिती आहे की त्यांचं याच्यामध्ये नॉलेज खूप चांगलं याच्यामध्ये. ते स्वतः ट्रेडिंग करतात त्याच्यामध्ये. पर्सनली ते डूइंग द ट्रेडिंग इन अंडर द मनी मार्केट. क्लिअर? मी नाही करत, मला भीती वाटते. क्लिअर? सो ते सांगत असतात की कसं रिटर्न भेटतात, काय असतं. तुम्हाला करायचं असेल इन्व्हेस्टमेंट तर त्यांच्याशी कन्सल्ट करा. दे आल्सो हेल्प यू. सो हिअर व्हॉट आय tell you, these are the different types of instrument you have to invest in money market. असे सगळे इन्स्ट्रुमेंट आहेत, त्याला आपण थोडक्यात मनी मार्केट म्हणतो. ही झाली त्याची मीनिंग, पण डेफिनेशन जरा थोडीशी कशी घाटासारखी आहे. मनी मार्केट is a name given to the various firms and institutions that deal in various grades or ऑफ नियर मनी. असं क्राउकरांना म्हणायचं. मनी मार्केट कशाला म्हणूया मग? इन्स्टिट्यूशन आहे, काय करतं ते? डील इन व्हेरियस ग्रेड्स ऑफ नियर मनी. त्याची डीलिंग कशी आहे? व्हॉट एव्हर हॅव अ नियर मनीज, दॅट ऑल नियर मनीज हॅव दॅट डील टू देम. क्लिअर? अँड दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. Money markets have dealing with that all near about that things money, which is importance about the dealing, which is can be called is a money market. RBI च्या मते जरा थोडंसं वेगळं म्हणून त्याला म्हणलं कशी घाटाची थोडी डेफिनेशन आहे. RBI is what is called for the money market. Money market is the center for dealing mainly of short character in monetary asset. It meets the short-term requirements of borrowers and provides liquidity cash the lenders. हाफ डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे. सर असं का बॉरोइंग लेंडिंग आपल्याला ते सांगते त्यांनी. फक्त त्याची ड्युरेशन किती आहे? शॉर्ट ड्युरेशन. व्हेरी शॉर्ट म्हणजे अप टू 1 year मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि तुम्हाला रिटर्न मिळू शकतो. त्याच्या पुढचं थोडं महत्वाचं आहे. हे काय? इट इज वन ऑफ द शॉर्ट टर्म सरप्लस इन्व्हेस्टेबल फंड.
तुमच्याकडे असणारा पैसा तुम्ही या मार्केटमध्ये सर्क्युलेट झाला तुम्ही इन्व्हेस्ट करता, बरोबर. फंड्स ॲट द disposal of financial and other institutions and individuals. No, saving operable by bank, not is money market. ही सेव्हिंग मनी मार्केट तुम्ही बँकेत करता, सेव्हिंग बँक पुढे इन्व्हेस्टमेंट करते मनी मार्केट किंवा कॅपिटल मार्केट. लक्षात घ्या. व्हेरी गुड क्वेश्चन. क्लिअर. इंडिव्हिज्युअल म्हणजे बरोबर तू म्हणतेस की ती सेव्हिंग, पण तुम्ही डायरेक्ट नाही करत सेव्हिंग. म्हणजे तुम्ही येस दॅट पुल द फंड्स बाय मनी मार्केट. मगाशी मी तुला सांगितलं करते काय म्हणतात कॅरिंग वन प्लेस टू अनदर. मोबिलायझेशन आपण बँकेमध्ये करतो ती आपली सेव्हिंग आहे, ती इन्व्हेस्टमेंट नाही. पण तेच जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये केलात, XYZ कंपनीचा तुम्ही शेअर परचेस केला, त्याच्याच इन्व्हेस्टमेंट केला, तर ती तुमची काय झाली. This is to your, what we say then, this is to your investment. But whether you that same money, तेच 1000 रुपये तुम्ही बँकेत ठेवले तर तुमची ती सेव्हिंग झाली, ती इन्व्हेस्टमेंट नाही. आणि सेव्हिंग हे मनी मार्केटचं इन्स्ट्रुमेंट नाहीये. सेव्हिंग म्हणजे तुम्ही मनी मार्केट मधले जे इन्स्ट्रुमेंट घेता ती वेगळी इन्व्हेस्टमेंट कन्सिडर होते. सेव्हिंग इज 100% सेफ. म्हणजे तुम्हाला हा डिफरन्स समजणं पहिलं जरुरी आहे सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट मधलं. सेव्हिंग you keep in save account in your bank, is FD or etc, or you recurring deposit etc. But same money whether you purchase any share, debenture, bonds in market, in money market or capital market, this is your investment. लक्षात आलं तुमच्या हा दोघांचा डिफरन्स काय. लो दिस इज द प्राइम डिफरन्स बिटवीन सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट. आपण बँकेमध्ये ठेवतो ती आपली सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट नाही. बंगले, गाड्या, म्हणजे प्लॉट्स मध्ये प्लॉट्स परचेस करतो ती तुमची इन्व्हेस्टमेंट. तुम्हाला असं का प्लॉटची प्राइस वाढणार आहे, सेव्हिंगची मला वाढणार आहे सर, पण कम्पॅरेटिव्हली ते प्लॉट इतकी सेव्हिंगची तुमची मनी नाही वाढणार. सेव्हिंगला तुम्हाला फिक्स रेट ऑफ इंटरेस्ट भेटते. तसं तेच 1000 रुपये तुम्ही मार्केटमध्ये लावले शेअर मार्केटमध्ये, त्याच्या तुम्हाला म्हणजे शेअर मार्केट म्हणजे कॅपिटल मार्केट, सेकंडरी मार्केटमध्ये, तर तिथून तुम्हाला म्हणजे जास्त मिळू शकतात आणि कमी पण मिळू शकतात. येस, इट इज फ्लक्च्युएटिंग. क्लिअर. सो देयर इज बोथ कॅन बी द पॉसिबिलिटीज. म्हणजे तुम्ही जर या मार्केटमध्ये बघितलं तर तिथं दोन्ही पॉसिबिलिटीज असू शकतात किंवा आहेत. whether you see these another market. Clear. So this is one more definition is important on your again screen. तुम्हाला सर खूप झालं यार. दुसरी एक डेफिनेशन आहे प्रोफेसर नॅडलर अँड शिपमन यांची. मनी मार्केट इज अ मेकॅनिकल डिव्हाइस आहे. कोणतं? through which short-term funds are loaned and borrowed, through which a large part of the financial transactions of a particular country or world are regarded a money market distinct but supplementary to the commercial banking system. हा वर्ड शेवटचा खूप महत्त्वाचा आहे. मी शेवटी एक्सप्लेन करेन. अगोदर डेफिनेशन बघा. मनी मार्केट काय हो? इट इज अ मेकॅनिकल डिव्हाइस. मेकॅनिकल डिव्हाइस का म्हणतो माहितीये का आपण? कशाला म्हणायचं मेकॅनिकल डिव्हाइस? गाडीला किक मारली की गाडी स्टार्ट होते. इनपुट दिलं की आउटपुट भेटतं, याला आपण मेकॅनिकल डिव्हाइस म्हणतो. म्हणजे देर इज नो एनी लॉजिक, देर इज ऍक्च्युअल सायन्स. लक्षात येतं का त्यात? येस, ट्वाइस इफेक्ट. इनपुट दिलं की आउटपुट, त्याला आपण मेकॅनिकल म्हणतो. जेवढं इनपुट भेटणार तेवढं तुम्हाला आउटपुट भेटणार. फिनिश. क्लिअर. जसं सीसॉ असतं का नाही, इकडं वरती वजन गेलं की एका लेवल सीसॉ वरती, तसंच आहे. जेवढं इनपुट द्याल तेवढं तुम्हाला आउटपुट मिळणार. म्हणजे काय मनी मार्केट काय इज अ मेकॅनिकल डिव्हाइस थ्रू शॉर्ट टर्म फंड्स आर लोन and borrowed through which is large part of the financial transactions of a
पर्टिक्युलर कंट्री ऑफ द वर्ल्ड. ही काही इंडिया पुरती डेफिनेशन नाही केली. आरबीआयची आपण इंडिया पुरती म्हणू शकतो, क्राउथर आणि नॅडलरची आपण म्हणणार नाही. बाकी त्यांनी ओव्हरऑल डेफिनेशन केली. मनी मार्केट अजून महत्वाचं काय की कमर्शियल बँकेला सप्लिमेंटरी आहे. म्हणजे मगाशी माझा क्वेश्चन जर डोक्यात असेल तर मी म्हटलं होतं की बाबा पहिल्यांदा बँक्स आहेत ना, मग याची गरज काय? रिझन इज दॅट नॅडलर इज एक्सप्लेन दॅट शिट मॅन. Actually, problem is what? There is some limitations to the instrument of banks. बँक सगळ्याच गरजा काही फुलफिल नाही करू शकत. लक्षात येते? काही गरजा बँकाला ज्या फायनान्शियल मार्केटच्या आहेत, शॉर्ट टर्म फायनान्स असेल त्याच्या त्या बँकांना फुलफिल करता येत नाही. अशा नीड फुलफिल कोण करणार? Absolutely, there is only one option. This is the money market, right? So, out of that, याच्या पुढे जाऊन काही नीड्स आहेत, and that can be never fulfilled by that bank, and these can fulfilled by the money market. That is the reason that last line is very important. This is the supplementary to commercial banking system, which explained by Matlab. Are you understand that three definitions, please? Money market, where are shows to them, right? So, which are the very importance? Now we see the structure of money market. थोड़ा सा इन थाम के बैठ जाइए थोड़ा. आपको बहुत बड़ा स्ट्रक्चर देखना है. So don't panic. Not in your text. हे काय आपल्या टेक्स्ट मध्ये स्ट्रक्चर नाहीये. आणि हा स्क्रीनशॉट पण काढून ठेवा, कारण की बरीच लोक नोट्स आणि याचं काय कॉम्बिनेशन करत नाही. तर तुमच्या बाईसाठी हे स्ट्रक्चर आहे. सगळंच आता डिस्कस करणार नाही. आता थोडंसं आपण डिस्कस करणार आहे, पार्ट आणि पार्सल काही टॉपिक आपण डिस्कस करणार आहे. तर काय आहे इंडियन मार्केटमध्ये? ऑर्गनाइज सेक्टर आहे, सब मार्केट्स आहेत आणि अनऑर्गनाइज सेक्टर. म्हणून सब मार्केट बुक्स मध्ये नाहीच आहे बघा. मी एक ओव्हरऑल ऍक्च्युअल स्ट्रक्चर घेतला. हा सेम सिलेबस टीवाय बीकॉमला. माय टॅलेंटेड स्टुडंट्स, क्लिअर? तर म्हणलं तुम्हाला ऍडव्हान्स देऊया जरा. डोंट पॅनिक. तर तुम्ही ऍडव्हान्स राहाल ना त्याच्यामुळे. तर दिस इज द ऑर्गनाइज सेक्टर, सब मार्केट्स आणि अनऑर्गनाइज सेक्टर, असं आपल्या इंडियाचं मनी मार्केट स्ट्रक्चर आहे. कोण असू आहेत ऑर्गनाइज सेक्टर मधले पार्टिसिपेंट्स? प्लेयर्स म्हणजे ते काय? टीम असा आयपीएलचा असा तुमच्या लँग्वेज मध्ये समजून घ्या. ऑर्गनाइज सेक्टर मधले टीम मधले प्लेयर कोण आहेत? मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सेल्फली गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट नाही, सेंट्रल गव्हर्नमेंट. पुन्हा सगळ्या बँक्स त्याला एकत्र बनले बँक्स. कमर्शियल, प्रायव्हेट, कोऑपरेटिव्ह, त्या सगळ्या म्हणजे बँक्स. फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणून असं कोणती? LIC आली, GIC आली, लाईक न्यूयॉर्क इन्शुरन्स, बरोबर का? पुन्हा बजाज अलायन्सचा ग्रुप नाही का ते फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. परत बिझनेस कॉर्पोरेट्स कंपन्या सुद्धा आल्या. NBFI, नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. EFHI आहे तो हाऊस जमीन आहे. आणि प्रायमरी डीलर्स, हे सगळे याच्यामध्ये. तुम्हाला सगळे याच्यामधून सगळं बघायचं आपल्याला. हो यस, म्युच्युअल फंड्स ऍब्सोल्युटली राईट. ते कशामध्ये आले? हे आले याच्यामध्ये ऑर्गनाइज सेक्टर. दुसरी एक मार्केट आहे ती आपल्याला इथे अजिबात बघायची नाही. थोडस कधी वेळ आले तर बघूया. हे इन्स्ट्रुमेंट्स आहेत कशातले? मनी मार्केटमध्ये. यातलं थोडस कुठे वेळ आली तर बघूया. कॉल मनी मार्केट, ट्रेझरी बिल मार्केट, कमर्शियल बिल मार्केट, सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट मार्केट, कमर्शियल पेपर मार्केट, रेपो मार्केट, लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी, मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड आणि म्युच्युअल फंड मार्केट. क्लिअर? जे काय बघायचं आपण पुढे बघू, टेन्शन नका घेऊ. आणि नंतर आहे अनऑर्गनाइज मार्केट. ती गव्हर्नमेंटच्या अंडर कंट्रोल मध्ये फारशी नाहीये, म्हणून तिला अनऑर्गनाइज म्हटलेलं आहे. आणि त्याच्यातला पार्टिसिपेंट कोण आहे? आपलं लक्षात ठेवा, आपला फोकस कुठे आहे? लेफ्ट साइड आणि राईट साइड मध्ये फोकस नाहीये. कन्सेप्ट इज क्लिअर. वर डोक्याला हात लावून नका बसू. आपला फोकस पुढे असणार आहे स्टडीच्या वेळेस. फर्स्ट ऑर्गनाइज मार्केट आणि लास्ट
अनऑर्गनाइज मार्केट. ऑर्गनाइज मार्केट मधले प्लेयर्स कोण आहेत? इंडिजिनस बँकर्स, मनी लेंडर्स, फायनान्स ब्रोकर्स. कोर मेन आहेत. कोर इंडिजिनस बँकर्स, मनी लेंडर्स, नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आणि फायनान्स ब्रोकर्स. NBFI चे सब 3 आहेत. त्यातला पहिला आहे चीट फंड्स, सेकंड आहे निधीज आणि थर्ड आहे लोन और फायनान्स कंपनीज. असं हे स्ट्रक्चर आहे. स्क्रीनशॉट चालू मोबाईल असेल तर मारून घ्या. मारता येतो ना? आहे ना गुगलला, तो आहे ना गुगल मीट ऍक्टिव्ह असा होतो आहे. मला मुलं सांगतात सर आम्ही चालू तुमच्या काही काही नोटची स्क्रीनशॉट मारून ठेवतो, कारण की आम्हाला व्हिडिओ बघायला वेळच नसतो. हुशार टॅलेंट होती. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ मनी मार्केट इन इंडिया. असं स्ट्रक्चर आहे. हे अख्खं बघायचं आहे का? अजिबात नाही. डोकं टाकून त्याचा काहीच पॉईंट घ्यायचे. जसं असे पॉईंट आपण घेत जाऊ तुम्हाला अजून तुमच्या लक्षात येईल. क्लिअर? तर पहिलं बघूया आपण मग ऑर्गनाइज सेक्टर. ऑर्गनाइज सेक्टर ऑफ मनी मार्केट हिअर दिस इज द कन्सिस्ट ऑफ द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. याला ऑर्गनाइज का म्हटलंय? तर हे डायरेक्टली म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी अंडर कंट्रोल हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आहे. सॉरी. आता अजून एकदम सिंपल लँग्वेज मध्ये सांगतो. आता जो ड्रायव्हिंग सीट वरती जो ड्रायव्हर बसला, बरोबर आहे का? त्याच्या हातामध्ये स्टेअरिंग असतं, राईट? ब्रेक्स असतात, पायामध्ये ब्रेक असतात, हॉर्न असतं. म्हणजे एक ड्रायव्हर तू सगळी कामं करतो का नाही? कोणते? रात्रीच्या वेळेस ते लाईट लावणं, टर्न घेत असेल तर लेफ्ट लाईट लावणं, गाडीला काचेवरती काय आलं असेल तर स्प्रे करणं, क्लीन करणं, सगळं त्या बटन वरने होत आहे. एका ठिकाणावर कंट्रोलेबल आहे का नाही? इज ऑन वन प्लेस. तुम्हाला सर नवीन काय सांगता याच्यामध्ये? एवढं तर माहिती आहे का नाही? म्हणजे या सगळ्यावरती त्याचा कंट्रोल आहे, वेल कंट्रोल्ड. पण गाडीमध्ये अशा काही गोष्टी असतात की त्याच्यावरती त्या ड्रायव्हरचा कंट्रोल असेल. गाडीमध्ये आता समजून घ्या, गाडीमध्ये बसणारे पॅसेंजर, त्याच्यावरती त्याचा कंट्रोल आहे. इज इट कंट्रोल ऑन दॅट पॅसेंजर्स? त्याला आपण ऑन मारू. तुमच्या सिंपल लँग्वेज मध्ये सांगितलं. जी मार्केट असं हे सगळे मी सांगेन तुम्हाला नंतर. ब्रेक कोणते आहेत, तर फ्रंट ब्रेक कोणतं, रिअर ब्रेक कोणतं, तुम्हाला सांगेल नंतर. इकॉनॉमी मध्ये जे कंट्रोलेबल आहे ते त्याच्या हातामध्ये सगळं, बरोबर आहे का नाही? अख्खी गाडी हातामध्ये त्याच्या, पण गाडीचे पॅसेंजर त्याच्या हातात राहू शकतात का? लक्षात आलं? तुम्हाला असं मग हे ऑर्गनाइज मार्केट मधले अनऑर्गनाइज पण त्याच गाडीमध्ये. हो, म्हणजे नेशन मध्येच ऑर्गनाइज पण आहे आणि अनऑर्गनाइज पण मार्केट आहे. म्हणजे जशी ऑर्गनाइज मार्केट आहे तशी दुसऱ्या साईडला अनऑर्गनाइज मार्केट सुद्धा आहे, पॅरलल मार्केट ज्याला आपण म्हणतो. And who is a organized market? These are the consist of the Reserve Bank of India. This is most important. Clear? These are the, what I told you here, these are the consist of Reserve Bank of India. Under the organized market, there is come to the commercial banks. बघायचं आपल्याला डिटेल मध्ये बघायचं, आणि तुम्ही ऑलरेडी ओसी मध्ये बघितलं, त्यामुळे आता थोडं आज सांगेल जरा. कोऑपरेटिव्ह बँक्स आहे, रेग्युलेटेड फायनान्शियल इंटरमिडिएट्स, these all are under comes to the organized market. Clear? Whether we go to the in deep, then you also understand better. त्यावेळेस आपण बघूया, त्यावेळेस अजून तुम्हाला चांगलं समजेल की हे काय आहे सगळं. आता जे तुम्हाला स्ट्रक्चर दाखवलं त्याच्यामुळे तुमच्या लक्षात नक्कीच आलं असेल, विसरला नाही परत. का जरुरी आहे? कारण की ऑर्गनाइज सेक्टर मध्ये आपण पाहिलं की ते रिझर्व्ह बँक आहे, कमर्शियल बँक, कोऑपरेटिव्ह बँक किंवा डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन ह्याच्यामध्ये दाखवले नाही ऑर्गनाइज मध्ये, आणि अनऑर्गनाइज डायरेक्ट शेवटी दाखवलं होतं. आठवतंय का जरा? विसरून गेले. इंडिजिनस बँकर्स, मनी लेंडर्स, अनरेग्युलेटेड नॉन फायनान्शियल इंटरमिडिएटरीज. क्लिअर? आणि मनी मार्केट
that India, whether you see that, हे सांगायचं राहिलं होतं थोडंसं. Where you see the located in yes proudly, which is for our state, Mumbai, also Delhi, Kolkata. Clear. मनी मार्केटचं इंडियात जर तुम्ही पाहिलं तर ऍक्टिव्ह सेंटर म्हणून मुंबईची ओळख, त्याला आपण शेअर मार्केट म्हणतो. क्लिअर. सो येस, अँड दीज मार्केट्स फाउंड इज टू हिअर. आणि आता मी तुम्हाला सांगितलं आपल्याला ऍक्च्युअल जे बघायचं आहे याच्यामध्ये ऑर्गनाइज सेक्टरमध्ये. येस, वी आर ट्राइंग टू फोकस ऑन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कमर्शियल बँक्स, कोऑपरेटिव्ह बँक्स, डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स अँड डिस्काउंट अँड फायनान्स हाऊस ऑफ इंडिया, याच्यावरती आपला जास्त फोकस असणार आहे. आणि अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये इंडिजिनस बँकर्स, मनी लेंडर्स, unregulated non-bank financial institutions. Clear? These all we are trying to discuss to here, or in this way we are understand the topic. So पहिला आपण बघूया पहिला प्लेयर मग या बँकेतला. तुमच्या स्क्रीनवरती छानसं पिक्चर आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. क्लिअर. आता याच्याकडलं तुम्हाला नॉलेज बऱ्यापैकी असावं. काय काय नॉलेज आहे तुम्हाला? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कोण आहे आपली? व्हॉट इज द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया? सेंट्रल बँक आहे आपली. येस, याच्या संदर्भातला एक व्हिडिओ, खरं इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. कशी आली बँक, काय आहे बँकेची हिस्ट्री, काय आहे, पुढच्या लेक्चरला दाखवेल. मंडेला मला जर आठवण. आता तेवढा आपल्याकडे वेळ नाही. आता मी थोडंसं टीचिंग करतो, कमर्शियल बँकेपर्यंत जाऊन थांबूया. मग तुम्हाला मंडेला तो व्हिडिओ ऍक्च्युअल दाखवेल की इंडियामध्ये बँक्स कशा आल्या, सेंट्रल बँक कशा आली, कमर्शियल बँक कशा आल्या, नंतर त्या नॅशनलायझेशन कशा झाल्या. दीज ऑल आर टोल्ड यू. एकच लक्षात ठेवायचं की एव्हरी नेशन्स हॅव कंट्रोलिंग. 1929 ला ज्यावेळेस ग्रेट डिप्रेशन आलं होतं त्यावेळेस प्रत्येक नेशनला कंट्रोलिंगला एक बँक पाहिजे होते. येस, इट इज ऑल्सो नोन ॲज द बँकर्स बँक. ऍब्सोल्युटली राईट. की 1929 ला ग्रेट डिप्रेशन आलं होतं आणि मग ब्रिटिशांना असं वाटलं की इंडियाच्या मध्ये पण कंट्रोल राहायला पाहिजे चांगला. मला वाटतं असं ब्रिटिशांना असं वाटलं, हो वाटलं बाय मिस्टेक, की कारण त्यांनाही तो रूल पण करायचा होता आणि त्यांच्या सेल्फ बेनिफिटसाठी ते पाहिजे होते. Yes, so that establishes to the one central institutions to controlling that activities. बँक म्हणलं की तुम्ही बँकेच्या कधी वेबसाईटला गेलात तर बँकेचे हे इन्स्ट्रुमेंट आहेत वेगवेगळे. बँकेच्या ज्या वेगवेगळ्या पॉलिसीज आहेत किंवा बँक जे कंट्रोलिंग करते लोनचं किंवा क्रेडिट कंट्रोल ज्याला आपण म्हणतो, आपण एक फंक्शन बघायचे बँकेच्या कमिशन मध्ये. क्लिअर. तर हे रेट्स आहेत बघा. डिटेलमध्ये पुढे तिथे गेलो सांगेन. आता हे मागच्या वर्षी जो सिलेबस होता ना त्याच्यामध्ये असं होतं की अशी स्क्रीन आली होती की पॉलिसी रेपो रेट हा 5.15 आहे सध्या. रिव्हर्स रेपो रेट हा 4.9% आहे. रिसेंट आहे सगळे. आता अजून कदाचित चेंज झालं असू शकेल ना त्याच्यामध्ये. तर CRR, SLR एवढं काही डीप नाही आहे तुम्हाला यावेळेस काही असं. फक्त बँकेचे हे सगळं बँक ऍक्टिव्हली रिप्रेझेंट करते आणि बँकेचा हे प्रूव्ह करणं इट इज मोस्ट इम्पॉर्टंट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आहे तुमचं जनरल नॉलेज म्हणून आहे की बँकेमध्ये हे असं का कॉइन आहे किंवा साईन आहे. काही तुम्हाला स्टडीचा पार्ट नाही पण असं मला वाटलं तुम्हाला द्यावं तुमच्या नॉलेज. ईस्ट इंडिया कंपनी ज्यावेळेस होती तर त्यावेळेस वेगळी अशी ओळख होती आणि त्या पामची काय दाखवते, दॅट इज द हेड ऑफ द पाम, विज्युअली कम्पेरेबल टू द glowing sun, star and white symbolic meaning such as honor, truth, value, validity, birth, fertility, expansion, protection, aspiration, attainment, हे बरंच काय काय म्हणते. क्लिअर. हे पाम ट्री सांगते असं त्यांना म्हणायचं. आणि सर्कल काय दाखवतं तर ते दॅट सर्कल डू नॉट बिंग एंड ऑफ देअर इन्फिनिटी. देअर आर मुव्हिंग freely without restrictions, meaning energy, power, free movement can be protect what is inside their boundaries, denote that defense. हे आपल्याला माहित पण नसतं ना की काय काय किती सिम्बलाइज आहे. आपण असंच एखादा लोगो बघतो पण या लोगो मध्ये बघा किती मीटिंग आहे. क्लिअर. आणि दीज आर द कन्सिडर, हे काय तुम्हाला विचारणार नाही फक्त तुम्हाला बँकेचा विषय थोडंसं मी सांगितलं. आपला टॉपिक हा RBIचा असेल. So every country its own central bank, and why that bank is important, that is the bank safeguarding and financial stability. It is very important to that nation's economic life, and banks have a management and control of a currency. सेंट्रल बँकेचा रोल काय असतो प्रत्येक नेशन मध्ये?
तर त्या नेशन मधल्या ज्या या ऍक्टिव्हिटीज आहेत, these all are the activities controlled by Reserve Bank of India. They actively control to them. This is very important role for them. Also promote the economic development. नुसतं इकॉनॉमीला सतत कंट्रोल करत नाही तर त्याचं काय करावं लागतं? इट इज प्रोमोटिंग टू द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑल्सो अवर नेशन्स. And they can be do. They are the trying to best for the development of our country and all. Right. So it is most important is that economic development of our country. जर तुम्ही एक वर्ल्ड वाईड हिस्ट्री पाहिला बँकाची तर तुमच्या लक्षात काय येते बघा, वर्ल्ड वाईड सेंट्रल बँक्स. तर ईव्हीएस मध्ये जर स्टडी केला तर ईव्हीएस मध्ये असणारी आहे ती फेडरल रिझर्व्ह सिस्टीम. त्या बँकेचं नाव आपलं जसं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. युनायटेड किंगडमचं जर स्टडी केला तर त्याच्यामध्ये बँक ऑफ इंग्लंड असं. प्रत्येक म्हणजे कन्क्लुजन इज व्हॉट, every nation one is the central institutions who are well control the banking system in your nation's entire finance system. आणि ते खूप जरुरी आहे. आज मॉडर्न डेज मध्ये बॉर्डर पेक्षा आतमध्ये अटॅक जास्त होऊ शकतात, आतमध्ये खूप फ्रॉड होऊ शकतात. नीरव मल्ला, विजय मोदी सारखे खूप लोक आहेत. किंवा शेअर मार्केट, कॅपिटल जे आपण मनी मार्केट म्हणतो याच्यामध्ये कसं खूप फ्रॉड होऊ शकतात. या सगळ्यासाठी मॉनिटरिंग करणाऱ्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स आता आलेले आहेत. सीबीआय बऱ्यापैकी सेकंडरी मार्केट करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी, किंवा इन्शुरन्स सेक्टर असेल तर IRDA, फायनान्स जिथं आहे ना त्याच्यासाठी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत. पण तरी सुद्धा नेशनसाठी, नेशनच्या एंटायर फायनान्स वरती कंट्रोल ठेवणार किंवा वॉच करण्यासाठी एक चांगली इन्स्टिट्यूशन्स पाहिजे. द मोस्ट इम्पॉर्टंट. क्लियर? सो these are, I think, most important is what? These are the institutions really important to hear, which well control the all activities of our entire nations. Clear? This bank is established under the British rule 1st April 1935, and that act is already passed in 1934 to establishment of Reserve Bank of India, and the same bank nationalized it after independence in 1949. Clear? This bank आपण nationalize केली as the constitution. आता सेंट्रल बँक कशाला म्हणायचं एक्झॅक्टली? प्रोफेसर केंट इज व्हेरी सिम्पली लँग्वेज एक्सप्लेन दॅट. Central bank is what? That is like institution, and that charged with the responsibility of managing the expansion and contraction of the volume of money in the interest of general public welfare. हे सेंट्रल बँक काय आहे? तर एक इन्स्टिट्यूशन्स आहे आणि त्या इन्स्टिट्यूशनचं प्राईम इम्पॉर्टन्स काय? एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन. एक लक्षात घ्या, बँक्स काय करतात? क्रेडिट क्रिएशन करतात. त्यांना बँकेच्या क्रेडिट म्हणजे लोन घेणं देणं एवढंच तिचं काम आहे. पण त्याच्याही वरती एक मोठं काम करायचं आहे की हे लोन घेणं देणं, इंटरेस्ट रेट ठरवणं, ते सगळं आरबीआय त्याच्या गाईडलाईन ठरवतो आणि आरबीआयला त्याला फॉलो कमर्शियल बँकांना करावं लागतं. सो इट इज एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन. राईट? या बँकेमध्ये जे काही मनी येतील देशामध्ये, एकतर स्वतः घ्या, लक्षात घ्या, बँक स्वतः कोणावर डील करत नाही. आरबीआय फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट अँड बँकर्स टू बँक असं डीलिंग आहे. क्लिअर? सो सेंट्रल बँक इज अ बँक विच इज कंट्रोल्स क्रेडिट. तुम्हाला आता शिकताना आमच्या टप्प्या डेफिनेशन आले. इट इज व्हेरी इझी. येस, क्रेडिट कंट्रोलिंग करणं हा प्राईम रोल कोणाचा आहे? इट इज बाय द बँक. रोल इज हिअर. प्रोफेसर कॉक यांची डेफिनेशन आहे की सेंट्रल बँक इज वन ऑफ द इन्स्टिट्यूशन्स constitutes to apex the monetary and banking structure of the country. बँकिंग मधले एक टॉपची इन्स्टिट्यूशन आपण ज्याला म्हणूया. खूप सोपी डेफिनेशन, आणि जी मॉनिटरी आणि बँकिंग स्ट्रक्चर या दोघांवरती सुद्धा कंट्रोल करते. आणि लास्ट डेफिनेशन सॅम्युएल्सनची. एक दोन यात एक करून ठेवा, फक्त तुम्हाला माहिती असेल तुमच्या आधार दिल्यात की बँक of bankers, its duty to control the monetary base and control the high powered money to control the community's supply of money. Clear? This is called the bank. Clear? असं त्याला काय म्हटलंय की त्यांनी, this is called the central bank. Clear? So I think, I hope you understand this definition. समजले definition? So now I am stopped today here. Tomorrow lecture we continue. Tomorrow means on Monday. Yes, absolutely right. On Monday we continue the same topic. Now I'll stop here. Have a nice day. Bye. See you. Take care.